नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन एका सरळ सेवा पदभरती संदर्भात आपण माहिती मिळवणार आहोत, जी की तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी व महत्त्वाची असणारी असेल। तर ही पदभरती कोठे निघालेली आहे, काय शैक्षणिक अर्हता लागणारी आहे व त्यासोबत कोणकोणती पदे आहेत जी की भरली जाणार आहेत, याबाबत आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही ए टू झेड माहिती मिळवणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। जसं की मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपण सकाळी जे आहे आपल्या ऑफिशियल टेलिग्राम ग्रुपवर आहे या पदभरतीची आपण शॉर्ट नोटिफिकेशन दिलेली होती। जर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तिथून आपला ग्रुप जॉईन करून घ्या। त्या ठिकाणी आपण सर्व भरतीचे अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर देत असतो। तर ही जी पदभरती आहे ती निघालेली आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी जे आहे थोडक्यामध्ये ही पदभरती निघालेली आहे, ज्यालाच आपण जीएमसी नांदेड देखील म्हणून असं म्हणतो। तर या ठिकाणी पाहू आपण आता सविस्तर जाहिरात की नेमकं कोणकोणत्या पदांकरता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी पाहू शकता, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधीनस्थ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट ड म्हणजेच की वर्ग 4 संवर्गातील समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहे। तर ज्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, पदांची तपशील, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम व अर्ज करण्यासाठी मार्गदर्शना इत्यादींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। तर या ठिकाणी आता सविस्तर माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे। तर या ठिकाणी पाहून घ्या, पदांची नावे देखील मी तुम्हाला समोर सांगणार आहे, त्यामुळे जास्त कन्फ्यूज होऊ नका। तर गट ड चं पद आहे संवर्ग 1, जे की सर्व संवर्ग, आता सर्व संवर्गामध्ये येणारी पदे कोणकोणती आहेत ते देखील मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे। तर या ठिकाणी पाहून घ्या, विभाग जो आहे जो की जीएमसी नांदेडचा असणार आहे, जे काही महाविद्यालय आहेत किंवा जे विद्यालय आहे। त्यानंतर गट ड चं दुसरं पद जे म्हणजे की प्रयोगशाळा परिचर, यासाठी एकूण जे आहेत जे की 17 जागा आहेत। तर सर्व संवर्गासाठी एकूण 70 जागा आहेत। तर टोटली या ठिकाणी जे आहे 86 जागांसाठीची गट ड ची ही सरळ सेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर सर्व संवर्गासाठी जो वेतन असणार आहे तो आहे 15,000 पासून स्टार्ट तर 47,600 पर्यंत असणार आहे। तर प्रयोगशाळा परिचार्य, ज्याला आपण लॅबोरेटरी असं देखील म्हणतो, तर यासाठी 19,900 पासून ते 63,200 एवढा या ठिकाणी तुम्हाला जे काही पे लेवल मिळणार असेल। तर बाकी जे काही अधिक काही भत्ते आहेत त्यानंतर नियमाप्रमाणे देय जे की तुम्हाला कंपल्सरी मिळणार म्हणजे मिळणारच असणार असेल, जे की इतर पदभरती प्रमाणेच। त्यानंतर समोर त्यांनी ऑनलाईन अर्ज कोणत्या वेबसाईटला करायचा हे संपूर्ण दिलेले आहे, पण आपण ऑनलाईन अर्जाची लिंक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ। तर ही झाली जी आहे पदांच्या नावांची व वेतनची जी काही माहिती होती ती आपण मिळवलेली आहे। तर आता आपण पाहू डायरेक्टली की शैक्षणिक अर्हता जे काही या ठिकाणी लागणार असेल या पदाकरता ते त्यांनी काय ठेवलेले आहे। तर शैक्षणिक अर्हतेमध्ये तेवढे काही त्यांनी जास्त अटी या ठिकाणी दिलेले नाही आहेत। या ठिकाणी पाहू शकता, जे काही 6चा पॉईंट आहे यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध 24/5/2025 रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णता धारण करणे आवश्यक आहे। म्हणजेच की मे महिन्याच्या 24 तारखेपर्यंत तुमच्याकडे ही शैक्षणिक अर्हता पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे। तर काय म्हटलेलं आहे पहा, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच की 10वी पास असणं आवश्यक आहे। तर फक्त ही पदभरती 10वी पास उमेदवारांसाठी आहे। त्याहून जर तुमचा जास्त एज्युकेशन झाला असेल तरी नो प्रॉब्लेम, तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर म्हटलं आहे की स्वच्छक पदासाठी 7वी पास, तर यामध्ये एक स्वच्छकचं पद आहे, त्यासाठी फक्त 7वी पासची पात्रता ठेवण्यात आलेली आहे। तर बाकी जे आहेत पद त्यासाठी 10वी पास मिनिमम असणं आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे। त्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे। आपण महाराष्ट्रामध्ये आहोत, आपल्याला मराठी भाषा ही परफेक्ट येतेच, त्यामुळे या गोष्टीची देखील चिंता नाही आहे। फक्त जे आहे आपल्याकडे 10वी पास असणं आवश्यक आहे। तर ही झाली याची शैक्षणिक अर्हता। बाकी पात्रतेमध्ये जे आहे कमीत कमी वय जे की 18 वर्ष लागणार असेल, तर जास्तीत जास्त वय हे जे की त्या कॅटेगरीनुसार असणार असेल, ज्यामध्ये जास्तीत जास्त 38 वर्ष वय या ठिकाणी लागणार असेल व त्यासोबतच जे काही एज रिलॅक्शनचे नियम आहेत ते देखील या ठिकाणी लागू असणारे आहे। त्यामुळे ही एक चांगली संधी आहे तुमच्यासाठी, यासाठी नक्की तुम्ही अर्ज करून टाका। त्यानंतर आपण पाहू परीक्षेचे स्वरूप व त्याच अनुषंगाने असणाऱ्या सूचना की नेमकं परीक्षा कोणत्या प्रकारची असणार आहे। तर या ठिकाणी पाहून घ्या, प्रत्येक पदासाठी तुम्हाला जे आहे जे की परीक्षा पेपर फॉर्मॅट हा एकच असणार आहे, त्यामध्ये कोणताही पेपर फॉर्मॅटचा बदल यामध्ये करण्यात आलेला नाही आहे। या ठिकाणी पाहू शकता, जे काही विषय आहेत आपले मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी व अंकगणित जे की विषय तुमचे असणार आहेत अभ्यासक्रमामध्ये, आणि यासाठी पाहून घ्या प्रति जे काही विषयाला 25 प्रश्न 50 गुणासाठी असणार आहेत। या प्रकारे 100 प्रश्न 200 गुणाची तुमची या
ठिकाणी परीक्षा होणारी आहे आणि परीक्षा जी आहे ती ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये असणारी असेल. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही नेमकं पदभरती कोण घेणार, तर ही जी आहे पदभरती TCS ही कंपनी राबवत आहे. तर ही कंपनी जी आहे TCS कंपनीकडे देण्यात आलेली ही एक्झाम आहे. तर याची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ऑनलाईन अर्जापासून ते याचा रिझल्ट जाहीर करण्यापर्यंतची सर्व रिस्पॉन्सिबिलिटी TCS या कंपनीकडे सोपवण्यात आलेली आहे आणि याची कालावधी देखील परीक्षेचा जो की 2 तास म्हणजेच की 120 मिनिटाचा तुम्हाला त्या ठिकाणी कालावधी असणार आहे. तुम्ही लक्षात ठेवून घ्या. तर आता यासाठी लागणारं जे काही स्टडी मटेरियल आहे जे की आपल्याला माहित आहे DMR मध्ये आपले अनेक विद्यार्थी जे आहे लागलेले आहेत. ज्यावेळेस DMR ची पदभरती निघाली होती आपल्या बॅचचे अनेक विद्यार्थी जे आहेत त्या ठिकाणी लागलेले आहेत. तुम्हाला यासाठी देखील एक परफेक्ट आणि योग्य ते स्टडी मटेरियल हवं असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला कॉन्टॅक्ट करून आताच त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता आणि आपण फक्त अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये आपले टेस्ट सिरीज व ई-बुक तुम्हाला प्रोव्हाइड करून देतो. जर तुम्ही त्याचा व्यवस्थित अभ्यास केला तर 100% तुम्ही कोणतीही एक्झाम क्रॅक करू शकता आणि GMC नांदेडसाठी तुम्ही स्पेशली प्रिपेअर करत असाल तर 100% ते पद तुम्ही गाठवण्यासाठी आम्ही फक्त दिले तेवढं स्टडी मटेरियल करा. तुम्ही 100% त्यामध्ये रिझल्ट घेऊन येणार म्हणजे येणारच असाल. यानंतर जे काही ऑनलाईनचे फॉर्मॅट आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रश्नांचा दर्जा हा तुम्हाला फक्त 10वी लेवलचा असणार आहे, फक्त SSC लेवलचा. त्यामुळे जास्त टफ तुम्हाला अभ्यास करण्याची आवश्यकता पडणारी नसेल. या ठिकाणी पाहून घेऊ शकता जे काही नॉर्मलायझेशनची पद्धत आहे ती देखील या ठिकाणी लागू असणारी आहे जी काही TCS न दिलेली. त्यानंतर पाहू आता यासाठी लागणारी फीस. तर जे काही खुला प्रवर्ग आहे यासाठी 1000 रुपये, तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फी जे की या ठिकाणी थोडक्यात आकारली जाणारी आहे. तर याचे ऑनलाईन अर्ज करण्याची जी तारखा आहे त्या या ठिकाणी पाहून घेऊ शकता की 26 एप्रिल पासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत. तर 16 मे पर्यंत जे आहे याचे ऑनलाईन अर्ज जे की राहणारे आहे. तर तुमच्याकडे पाहिलं तर साधारणतः एक 10 ते 20 दिवसाचं तुमच्याकडे टायमिंग आहे कम्प्लिटली येत्या 26 तारखेपासून. त्यामुळे यासाठी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या कारण का खूप चांगल्या प्रकारची ही पदभरती तुम्हाला मिळालेली आहे 10वी पासवरील. आता पाहू आपण जे काही रिक्त असलेल्या पदांची स्थिती पाहून घ्या या ठिकाणी पोस्ट वगैरे. तर मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे OT सर्व्हंटचं पद आहे यासाठी जे की 2 जागा रिक्त आहेत. त्यानंतर बार्बेअरचं पद आहे 2 जागा रिक्त आहेत. टेलरचं पद आहे 1 जागा रिक्त आहे. धोबीचं पद आहे 3 जागा रिक्त आहेत. त्यानंतर स्ट्रेचर बेरर यासाठी 3 जागा रिक्त आहेत. लॅबोरेटरी सर्व्हंटसाठी 1 जागा आहेत. कुकसाठी 4 जागा आहेत. कुक असिस्टंटसाठी या ठिकाणी 2 जागा राखीव आहेत. तर एक्सरे सर्व्हंटसाठी 1 जागा आहे. त्यानंतर कॅज्युअल्टी सर्व्हंटसाठी 2 जागा आहेत. त्यानंतर डिस्पेन्सरी सर्व्हंटसाठी 1 जागा आहे. पिऊनसाठी या ठिकाणी तब्बल 36 जागा रिकाम्या आहेत. तर टेबल बॉय यासाठी जे 1 जागा आहे. मेल सर्व्हंट 1 जागा आहे. मेस सर्व्हंट 1 जागा आहे. आया यासाठी 1 जागा आहे. तर वॉचमॅनसाठी या ठिकाणी 4 जागा रिक्त आहेत. त्यानंतर नर्सिंग असिस्टंटसाठी 1 जागा आहे. क्लीनरसाठी 1 जागा आहे. त्यानंतर माली यासाठी 1 जागा आहे. तर लॅबोरेटरी अटेंडंटसाठी एकूण 17 जागा रिक्त आहेत. या प्रकारे जे एकूण तब्बल 86 जागांसाठीची ही जी आहे ऑनलाईन सरळ सेवा पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की वर नमूद पदामध्ये खरड आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अधिकार या कार्यालयाने राखून ठेवलेले आहेत. म्हणजेच काय थोडक्यामध्ये वरील पदामध्ये कमी जास्तपणा हा येऊ शकतो याची सर्व जे काही अधिकार कार्यालयाने बाळगून ठेवलेले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. बाकी समांतर आरक्षणाची माहिती आपण ऑलरेडी मिळवलेलीच आहे त्यामुळे यावर आपण अजूनही वेळ वाया घालवणार नाही. तर थोडक्यामध्ये असं विष्णुपुरीची ही जाहिरात आहे GMC नांदेडची. जर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर लवकरच त्याच्या ऑनलाईन अर्जाची लिंक आपण उपलब्ध करून देऊ. याचे अर्ज 26 तारखेपासून सुरू होत आहेत म्हणजेच की उद्यापासून सुरू होत आहेत. त्यामुळे याची लिंक आपल्याला उद्या 12च्या नंतर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळणारी असेल. तर ज्यांना कोणाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल त्यांनी लगेचच्या लगेच यासाठी अर्ज करून टाका आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा. यासाठी लागणारा सर्व काही क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल आपण लवकर तुमच्यासाठी उपलब्ध करून देऊ. तुम्ही फक्त आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.